बघा लक्ष द्या इकडे. तर ऑस्मॉटिक प्रेशरमध्ये ऑस्मॉटिक प्रेशर जे आपण पायने डिनोट करत असतो, तर हे जे ऑस्मॉटिक प्रेशर कन्सेप्ट समजून घेऊन राहिलो, तर बेसिकली डायल्यूट सोल्युशनचं जे ऑस्मॉटिक प्रेशर आहे ते कोणकोणत्या फॅक्टरवर डिपेंड असते. त्यासाठी व्हॅन्टॉप्स नावाच्या सायंटिस्टनं काही लॉज मांडलेले आहे. ते व्हॅन्टॉपचे आपण लॉ त्यांचे स्टेटमेंट, त्यांचे डेरिव्हेशन्स पाहणार आहोत. बघा, तर म्हणून आपण सुरुवातीला स्टेट अँड एक्सप्लेन व्हॅन्टॉप्स बॉइल्स लॉ. स्टेट अँड एक्सप्लेन व्हॅन्टॉप्स बॉइल्स लॉ. एक्सप्लेन व्हॅन्टॉप्स नावाच्या सायंटिस्टने यांच्यावर वर्क केलेलं आहे, म्हणून आपण त्याला व्हॅन्टॉप्स बॉइल्स लॉ. सुरुवातीला आपण व्हॅन्टॉप्स बॉइल्स लॉ समजून घेणार आहोत, आहे की नाही. तर व्हॅन्टॉप्स बॉइल्स लॉ समजून घेत असताना यांचं स्टेटमेंट सुरुवातीला आपण पाहू. यांचं म्हणणं काय, त्यासाठी आपण एक सोल्युशन्स घेऊ. इकडे बघा, लक्षात ठेवायचं आहे. आणि यांचं म्हणणं आहे की जर आपण एखाद्या सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन चेंज केलं, टेम्परेचर आपण कॉन्स्टंट ठेवू, ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर एखाद्या सोल्युशनचं टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवू आणि यांचं कॉन्सन्ट्रेशन चेंज करून पाहू. बघा, लक्षात ठेवायचं आहे. कॉन्सन्ट्रेशन्स काय करणार आहोत आपण, चेंज करू. कॉन्सन्ट्रेशन चेंज करू आणि यांच्या ऑस्मॉटिक प्रेशरवर काय फरक पडते ते काउंट करू, आहे की नाही. तर त्यांचं म्हणणंच आहे की ॲट अ कॉन्स्टंट टेम्परेचर कॉन्स्टंट असताना द ऑस्मॉटिक प्रेशर ऑफ डायल्यूट सोल्युशन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द मोलर कॉन्सन्ट्रेशन. जितकं जास्त कॉन्सन्ट्रेशन्स तुमचं मोलर कॉन्सन्ट्रेशन्स या सोल्युशनचं तुम्ही इन्क्रीज करसाल, तेवढं जास्त ऑस्मॉटिक प्रेशर त्यांचं काय होईल, इन्क्रीज होईल. बरोबर आहे. आणि म्हणून यालाच आपण व्हॅन्टॉप्स बॉइल्स लॉ म्हणत असतो. ठीक आहे, म्हणजे डायरेक्टली प्रपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन. त्यांचं म्हणणं आहे की ऑस्मॉटिक प्रेशर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन. त्याच्यामुळे आपण स्टेटमेंट लिहू पहिल्यांदा व्हॅन्टॉप्स बॉइल्स लॉ. तर व्हॅन्टॉपचं जे स्टेटमेंट आहे, बघा लक्षात ठेवायचं आहे. व्हॅन्टॉप्स बॉइल्स लॉचं स्टेटमेंट्स अकॉर्डिंग टू द व्हॅन्टॉप्स बॉइल्स लॉ यांचं म्हणणंच असं आहे की यांचं स्टेटमेंट समजून घेऊ. ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर जेव्हा आपण टेम्परेचर काय ठेवणार आहोत सोल्युशनचं, कॉन्स्टंट टेम्परेचर ठेवणार आहोत, आहे की नाही. द ऑस्मॉटिक प्रेशर, जे काही त्याचं ऑस्मॉटिक प्रेशर असेल, ऑस्मॉटिक प्रेशर ऑफ डायल्यूट सोल्युशन, आहे ना. ॲट अ कॉन्स्टंट टेम्परेचर म्हणजे टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवू आणि यांचे कॉन्सन्ट्रेशन चेंज करू. त्याच्यामुळे ॲट अ कॉन्स्टंट टेम्परेचर द ऑस्मॉटिक प्रेशर ऑफ सोल्युशन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू मोलर कॉन्सन्ट्रेशन. कशावर भेटलं आपल्याला, मोलर कॉन्सन्ट्रेशन. डायरेक्टली प्रपोर्शनल टू मोलर कॉन्सन्ट्रेशन और इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू व्हॉल्यूम, कारण कॉन्सन्ट्रेशन्स आणि व्हॉल्यूमचं इन्व्हर्सली रिलेशन असते. और इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू व्हॉल्यूम असं म्हणू आपण, आहे की नाही. त्याच्यामुळे आपण त्याचं मॅथमॅटिकली डेरिव्हेशन्स लिहू आपण, आहे की नाही. ऑस्मॉटिक प्रेशर आपण पायने डिनोट करतो आणि सी हे काय, कॉन्सन्ट्रेशन आहे, मोलर कॉन्सन्ट्रेशन. म्हणून सी इज द मोलर कॉन्सन्ट्रेशन. हे काय, मोलर कॉन्सन्ट्रेशन्स आहे ऑफ अ सोल्युशन्स मोल पर लिटर मध्ये, आहे ना. इफ आपण एन मोल ऑफ सोल्यूट डिझॉल्व केले व्ही लिटर मध्ये, कॉन्सन्ट्रेशन कसं कळत असतो आपण, नंबर ऑफ मोल्स पर डीएम क्यूब, आहे की नाही. आपण जर म्हटलं की लेट इफ एन नंबर ऑफ मोल जर घेतले आपण, एन नंबर ऑफ मोल जर काय घेतले, सोल्यूट मध्ये डिझॉल्व करण्यासाठी घेतले, तर एन मोल सोल्यूट घेतले आपण, इज डिझॉल्व इन व्ही लिटर ऑफ वॉटर, लिटर ऑफ वॉटर यांच्यामध्ये आपण डिझॉल्व केले. ते कॉन्सन्ट्रेशन इज इक्वल टू एन बाय व्ही असं म्हणू आपण. त्याच्यामुळे आपण सरळ सरळ हे जे पहिलं इक्वेशन आहे, पाय इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू सी, मग सी च्या ऐवजी आपण काय घेऊ शकतो, एन बाय व्ही घेऊ शकतो. पाय इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू एन बट इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू व्ही असं येईल, आहे की नाही. अशा प्रकारे आपण याला लिहू शकतो. बट
आपण जर n इज इक्वल टू 1 मोल घेतलं असतं, काय घेतलं असतं 1 मोल, तर पाय इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू 1/v असं येईल. त्याच्यामुळं पाय अपॉन पाय इंटू व्ही बिकम कॉन्स्टंट फॉर 1 मोल. तुम्ही 1 मोल कोणतंही सोल्युशन घ्या, त्याचं पाय व्ही काय राहणार आहे, कॉन्स्टंट राहणार आहे. तर दिस इज नथिंग बट द वेंट ऑफ बॉइल्स लॉ. म्हणजे त्यांनी काय केलं, इफेक्ट ऑफ कॉन्सन्ट्रेशन्स ऑन ऑस्मॉटिक प्रेशर. जर आपण कॉन्सन्ट्रेशन चेंज केलं आहे की नाही, इफेक्ट ऑफ कॉन्सन्ट्रेशन्स ऑन ऑस्मॉटिक प्रेशर चेक केलं आणि त्याहून एक स्टेटमेंट मांडलं की ॲट अ कॉन्स्टंट टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवू आणि ऑस्मॉटिक प्रेशर ऑफ डायल्यूट सोल्युशन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू मोलर कॉन्सन्ट्रेशन्स और इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू व्हॉल्यूम. आणि दॅट इज द डेरिव्हेशन्स. सेकंड जो लॉ मांडलेला आहे तो टेम्परेचर चेंज केल्यामुळं ऑस्मॉटिक प्रेशरवर काय फरक पडतो, त्याच्यामुळे आपला क्वेश्चनच तसा राहणार आहे. स्टेट अँड एक्सप्लेन. काय करणार आहोत आपण, क्वेश्चन अशा प्रकारे विचारले जाऊ शकते. स्टेट अँड एक्सप्लेन वेंट ऑफ चार्ल्स लॉ. आता हे टेम्परेचरसाठी चार्ल्स नावाच्या सायंटिस्टचा जो लॉ आहे तो आहे वेंट ऑफ चार्ल्स लॉ, आहे की नाही. अशा प्रकारे जे गॅस लॉ होता चार्ल्स लॉ तोच आहे, फक्त आता हे सोल्युशनवर आहे, वेंट ऑफनं तयार केला म्हणून वेंट ऑफ चार्ल्स लॉ असं म्हटलं गेलेलं आहे. तर यांचं ही स्टेटमेंट पाहू आता आपण, आहे की नाही. वेंट ऑफ नावाच्या सायंटिस्टनं जे स्टेटमेंट दिलेलं आहे, दी कॉन्सन्ट्रेशन्स रिमेन्स ठेवू आपण इथे, म्हणजे कॉन्सन्ट्रेशन सेम ठेवू, बघा लक्षात ठेवायचं आहे. कॉन्सन्ट्रेशन काय करणार आहोत, सेम ठेवू. फक्त आता काय करू, या सोल्युशनचं टेम्परेचर चेंज करू आपण. चेंज इन टेम्परेचर, टेम्परेचर काय करणार आहोत आपण, चेंज करणार आहोत. आणि यांचा ऑस्मॉटिक प्रेशरवर काय फरक पडते ते समजून घेऊ. जर टेम्परेचर वाढवलं तर ऑस्मॉटिक प्रेशरही वाढत असते, बघा लक्षात ठेवायचं आहे. मोशन ऑफ मॉलिक्युल्स इन्क्रीज होईल सोल्यूट मॉलिक्युलचं, आणि त्यामुळे टेम्परेचर वाढवल्यामुळं तर ऑस्मॉटिक प्रेशरही सोल्युशनचं डायरेक्टली प्रपोर्शनल राहणार आहे. आणि म्हणून मॅथमॅटिकली आपण पहिले लिहू आणि मग त्याच्यावरून स्टेटमेंट लिहू. ऑस्मॉटिक प्रेशर ऑफ सोल्युशन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द टेम्परेचर ॲट अ कॉन्स्टंट कॉन्सन्ट्रेशन. त्याच्यामुळे द कॉन्सन्ट्रेशन रिमेन कॉन्स्टंट करू आपण. म्हणून आता पहिल्यांदा स्टेटमेंट देतात मी ॲट अ कॉन्स्टंट कॉन्सन्ट्रेशन्स. आता कॉन्स्टंट कॉन्सन्ट्रेशन्स ठेवू, ॲट कॉन्स्टंट कॉन्सन्ट्रेशन्स ठेवू, आहे की नाही. दी ऑस्मॉटिक प्रेशर, जे ऑस्मॉटिक प्रेशर असेल, ऑस्मॉटिक प्रेशर of a dilute solution at a constant concentration, the osmotic pressure of dilute solution is directly proportional to कशाला दिसलं, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. म्हणजे तुम्ही टेम्परेचर वाढवलं तर या सोल्युशन मध्ये जे सोल्यूट मॉलिक्यूल आहे याचं मोशन वाढल आणि नॅचरली यांचं ऑस्मॉटिक प्रेशरही काय होईल, इन्क्रीज होईल. त्याच्यामुळे मॅथमॅटिकली आपण या पद्धतीनं लिहू, पाय इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू टी ॲट कॉन्स्टंट कॉन्सन्ट्रेशन. कॉन्सन्ट्रेशन आपण कॉन्स्टंट ठेवणार आहोत, आहे की नाही. त्याच्यामुळे आपण सरळ सरळ पाय अपॉन टी बिकम कॉन्स्टंट असं म्हणणार आहोत, बघा लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यामुळं नॅचरली दिस इज द सेकंड स्टेटमेंट. म्हणजे सरळ सरळ एखाद्या सोल्युशनचं जे ऑस्मॉटिक प्रेशर आहे हे त्याच्या कॉन्सन्ट्रेशनवर बी डिपेंड आहे आणि टेम्परेचरवर बी डिपेंड आहे. त्याच्यामुळे एक जनरल सोल्युशन जे असते, बघा लक्षात ठेवायचं आहे, तर त्या सोल्युशनचं ऑस्मॉटिक प्रेशर हे कशावर डिपेंड असते हे त्याच्या जनरल सोल्युशन इक्वेशन्स तयार करणार आहोत आपण. आणि म्हणून वेंट ऑफ इक्वेशन ऑफ ऑस्मॉटिक प्रेशर फॉर सोल्युशन, म्हणून आपण एक जनरल सोल्युशन इक्वेशन बनवणार आहोत, ऑस्मॉटिक प्रेशरसाठी. आणि म्हणून एक क्वेश्चन्स आपल्याला विचारले जाऊ शकते, डिराईव्ह वेंट ऑफ इक्वेशन्स. आपण वेंट ऑफ इक्वेशन सांगा म्हणाल ते वेंट ऑफ इक्वेशन्स डिराईव्ह वेंट ऑफ इक्वेशन्स. आपल्याला वेंट ऑफ इक्वेशन्स बनवायचं आहे ऑफ ऑस्मॉटिक प्रेशर्स. कोणाचं, ऑस्मॉटिक प्रेशरचं, बघा लक्षात ठेवायचं आहे. दॅट इज पाय ऑफ अ सोल्युशन. एक सोल्युशन जे असेल त्यांचं ऑस्मॉटिक प्रेशर बेसिकली दोन गोष्टीवर डिपेंड आहे.
आत्ताच आपण 2 लॉ पाहिले, म्हणून आता मी त्या 2 लॉचं कॉम्बिनेशन्स करणार आहोत आणि एक जनरल सोल्युशन इक्वेशन्स तयार करणार आहोत, आहे की नाही? किंवा प्रूव्ह दॅट असंही विचारू शकते, प्रूव्ह दॅट पाय इज इक्वल टू CRT असाही क्वेश्चन्स असू शकते आपल्याला, है की नाही? ऑस्मोटिक प्रेशर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन्स अँड डायरेक्टली प्रपोर्शनल टू टेम्परेचर, हे वाले इक्वेशन्स विचारू शकतात आपल्याला. बघा, मग आता मी जनरल सोल्युशन इक्वेशन्स तयार करतो. आपल्याला माहिती आहे की दोन्हीही जे लॉज आहेत, ऍक्च्युअली आपण इकडे एक बिकर आपल्या डोळ्यासमोर आणायचं आणि यांचं जे ऑस्मोटिक प्रेशर आहे हे 2 गोष्टीवर डिपेंड आहे. पायची किंमत जी आहे हे 2 गोष्टीवर डिपेंड आहे. इथे जे कॉन्सन्ट्रेशन आहे, कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन, त्याच्यावर बी डिपेंड आहे आणि दुसरं टेम्परेचरवर बी डायरेक्टली प्रपोर्शनल आहे. तर त्यामुळं आपल्याला माहिती आहे की इफ पाय बी द ऑस्मोटिक प्रेशर, हे काय असेल? पाय इज द ऑस्मोटिक प्रेशर असेल, ऑस्मोटिक प्रेशर, बघा लक्षात ठेवायचं आहे. पाय इज द ऑस्मोटिक प्रेशर, व्ही इज द व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन, हे जे सोल्युशन घेतलं त्याचं व्हॉल्यूम व्ही म्हणजे कॉन्सन्ट्रेशनशी इनव्हर्सली प्रपोर्शनल असतं ते, आहे की नाही? व्हॉल्यूम. त्याच्यामुळं व्ही इज द व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन, व्ही काय असेल? त्याचं व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन असेल. अँड टी बी द टेम्परेचर ऑफ द सोल्युशन, बघा लक्षात ठेवायचं. टी इज द ऍब्सोल्यूट टेम्परेचर म्हणा किंवा टेम्परेचर ऑफ द सोल्युशन, टेम्परेचर ऑफ सोल्युशन हे टेम्परेचर असेल. देन अकॉर्डिंग टू द वेंटॉप्स बॉइल्स लॉ, म्हणून आपण जर सुरुवातीला वेंटॉप्स बॉइल्स लॉच्या म्हणण्यानुसार जर पाहिलं, अकॉर्डिंग टू वेंटॉफ, आत्ताच पाहिलं आपण वेंटॉफ बॉइल्स लॉ, वेंटॉफ बॉइल्स लॉ. वेंटॉप्स बॉइल्स लॉ काय माहिती आहे सर्वांना, आहे की नाही? वेंटॉप्स बॉइल्स लॉ काय? पाय इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू व्ही, दॅट इज द इक्वेशन नंबर 1. आणि आपल्याला माहिती आहे अकॉर्डिंग टू द चार्ल्स लॉ, आताच पाहिलं आपण, टेम्परेचरशी रिलेटेड आहे चार्ल्स लॉ. टेम्परेचर इन्क्रीज केलं तर ऑस्मोटिक प्रेशर वाढते, म्हणून अकॉर्डिंग टू वेंटॉफ चार्ल्स लॉ, वेंटॉफ कोणता? चार्ल्स लॉ यांच्या म्हणण्यानुसार, आहे की नाही? वेंटॉफ चार्ल्स लॉ ही सर्वांना माहिती आहे. काय वेंटॉफ चार्ल्स लॉ? ॲट कॉन्स्टंट कॉन्सन्ट्रेशन असताना, आहे की नाही? पाय इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू टी, पाय इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू टी, दॅट इज द इक्वेशन नंबर 2. देअरफॉर फ्रॉम इक्वेशन 1 अँड 2, आपण या इक्वेशन 1 अँड 2 लिहिणार आहोत. फ्रॉम इक्वेशन 1 अँड 2 वी कॅन राईट दॅट, या दोन्ही इक्वेशन्सून आपण त्या दोघांचं कॉम्बिनेशन करू. पाय इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू टी, पाय काय राहणार आहे? डायरेक्टली प्रपोर्शनल टू टी, पाय इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू टी बट इनव्हर्सली प्रपोर्शनल टू व्ही, म्हणजे टी अपॉन व्ही येऊन जाईल, आहे की नाही? आता याला जर आपण कॉन्स्टंट मध्ये केलं तर पाय व्ही इज इक्वल टू के टी. आता हे के टी काय राहणार आहे? के, के इज कॉल्ड ॲज प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट. इथे जे के आहे हे काय आहे? प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट, प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट राहील, बरोबर आहे की नाही? अशा प्रकारे. त्याच्यामुळं के इज कॉल्ड ॲज सोल्युशन कॉन्स्टंट, याला आपण सोल्युशन कॉन्स्टंट सुद्धा म्हणत असतो. आता इक्वेशन जे आहे हे जनरल सोल्युशन इक्वेशन्स सिमिलर कोणासारखं आहे? गॅस इक्वेशन. इट इज द, हे तुमचं जनरल सोल्युशन जे इक्वेशन्स आहे, दॅट इज द इक्वेशन नंबर 3. इट इज सिमिलर टू द, इट इज सिमिलर टू जनरल गॅस इक्वेशन, जनरल गॅस इक्वेशन्स. जनरल गॅस इक्वेशन्स काय होतं? पीव्ही इज इक्वल टू आर टी, है ना? पीव्ही इज इक्वल टू काय होतं? आर टी. इथे जे आर आहे आणि इथे जे के आहे कॉन्स्टंट आहे. इथे आर मीन्स गॅस कॉन्स्टंट, बट द आर अँड के हॅव सेम व्हॅल्यू. ही गॅस कॉन्स्टंट अँड के हॅव सेम व्हॅल्यू, यांची व्हॅल्यू सेम आहे, ॲज ते सेम व्हॅल्यू आहे. त्याच्यामुळे मी सरळ सरळ काय लिहितो? या पीव्ही च्या ऐवजी पाय व्ही, आणि हे दोन्ही सारखेच आहे, तर हे दोन टर्म सारखे असेल तर हे दोन्ही टर्म सारखे असेल, आहे ना? म्हणून आपण काय लिहिणार आहोत? पाय व्ही इज इक्वल टू के च्या जागी काय लिहिणार आहोत? आर टी असं लिहू शकतो, बरोबर आहे? बट फॉर एन मोल, जर आपण किती मोल घेतले असेल? एन मोल घेतले असेल, एन मोल ऑफ
सोल्युशन मध्ये जर n नंबर ऑफ मोल्स असेल, म्हणजे 1 मोल असू शकते, हाफ मोल असू शकते, जे काय ते असेल, n मोल सोल्युशन घेतलं असेल, तर हेच इक्वेशन्स काय राहणार आहे, पाय व्ही इज इक्वल टू NRT. काय राहणार आहे, NRT है ना. आणि त्याच्यामुळं पाय इज इक्वल टू n बाय व्ही आर टी. आपल्याला माहिती आहे n बाय व्ही म्हणजेच काय असते, कॉन्सन्ट्रेशन्स. बट C इज इक्वल टू काय असते, n बाय व्ही नंबर ऑफ मोल्स पर डीएम क्यूब. देअरफॉर द इक्वेशन्स बिकम, हे जे इक्वेशन असेल ते काय होणार आहे, पाय इज इक्वल टू CRT आहे की नाही. दॅट इज द जनरल सोल्युशन इक्वेशन. means osmotic pressure is directly proportional to concentration, osmotic pressure is directly proportional to temperature. इक्वेशन आपल्याला सांगते. आता हे जे ऑस्मोटिक प्रेशर आहे याच्यातलं, ते आपण कशातनी एक्सप्रेस करतो, न्यूटन पर मीटर स्क्वेअर मध्ये, बरोबर आहे. त्याच्यानंतर व्हॉल्यूम हे कशातनी एक्सप्रेस करतो आपण, मीटर क्यूब मध्ये किंवा डीएम क्यूब मध्ये. आणि आर मीन्स गॅस कॉन्स्टंट 8.314 जूल पर केल्विन पर मोल, हे कॉन्स्टंट किंमत असते. ठीक आहे. जर हेच आपण लिटर ऍटमॉस्फिअर मध्ये केलं असतं, पाय जर आपण कशात एक्सप्रेस केलं असतं, लिटर एटीएम मध्ये एक्सप्रेस केलं असतं, तर आरची किंमत आपल्याला लिटर ऍटमॉस्फिअर मध्येच घ्यायला लागली असती. तर 0.082 कॉन्स्टंट असते, लिटर एटीएम पर मोल पर केल्विन, पर मोल पर केल्विन हे घ्यावं लागली असते. तर हे असे प्रॉब्लेम सोडवण्यासाठी पाय ऑस्मोटिक प्रेशर जर लिटर ऍटमॉस्फिअर मध्ये दिलं असेल तर आरची किंमत ही कॉन्स्टंट घ्यायची आहे, आणि हे जर न्यूटन पर मीटर स्क्वेअर मध्ये दिलं असेल तर आरची किंमत 8.314 घ्यायची आहे, कॉन्स्टंट किंमत. तर दिस इज द जनरल सोल्युशन इक्वेशन्स. त्याच्यानंतर फायनली आपल्याला काय करायचं असते, जनरल सोल्युशन इक्वेशन झाल्यानंतर आपण एक डेरिव्हेशन्स तयार करणार आहोत. कोणाचं डेरिव्हेशन्स तयार करणार आहोत, मॉलिक्युलर वेट डिटर्मिनेशन्स आहे की नाही. हाऊ टू डिटरमाइन द मॉलिक्युलर वेट बाय युझिंग ऑस्मोटिक प्रेशर आहे की नाही. तर आता आपण नेक्स्ट इक्वेशन्स पाहणार आहोत, बघा लक्षात ठेवायचं आहे. तर चौथे इक्वेशन्स आज डिराइव्ह करणार आहोत, हाऊ टू डिटरमाइन द मॉलिक्युलर वेट ऑफ सबस्टन्स फ्रॉम ऑस्मोटिक प्रेशर. म्हणून डिटर्मिनेशन ऑफ हे प्रत्येक कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीचं अप्लिकेशन्स आहे. डिटर्मिनेशन ऑफ मॉलिक्युलर वेट, मॉलिक्युलर वेट डिटरमाइन करणार आहोत आपण, है ना. मॉलिक्युलर वेट ऑफ सबस्टन्स, कोणत्याही सबस्टन्सचं मॉलिक्युलर वेट काढायचं आहे आपल्याला, मॉलिक्युलर वेट ऑफ सबस्टन्स बाय युझिंग ऑस्मोटिक प्रेशर. ऑस्मोटिक प्रेशरच्या याच्यावरून ऑस्मोटिक प्रेशर ऑफ सोल्युशन, प्रेशर ऑफ सोल्युशन, सोल्युशनच्या ऑस्मोटिक प्रेशरवरून आपण जे सोल्यूट ऍड करणार आहोत त्याचं मॉलिक्युलर वेट डिटरमाइन करण्याचं आहे आपल्याला, बघा लक्षात ठेवायचं आहे. हे डेरिव्हेशन तयार करण्याच्या आधी आपल्या डोळ्यासमोर ते सोल्युशन आणायचं, ज्या सोल्युशन मध्ये आपण मॉलिक्युलर वेट डिटरमाइन करणार आहोत, म्हणजे M2 वेट सोल्यूटचं डिटरमाइन करणार आहोत. W2 वेट ऑफ सोल्यूट ऍडेड इन ग्रॅम, जे काही सोल्यूट ऍड करणार आहोत त्याचं मॉलिक्युलर वेट डिटरमाइन करायचं आहे. हे जे सॉल्वंट असते हे असते M1 ग्रॅम, जे काही असेल घेतलं आपण ते. आणि याचं जर ऑस्मोटिक प्रेशर पाय असेल आहे की नाही, तर आपल्याला माहिती आहे की अकॉर्डिंग टू द जनरल सोल्युशन इक्वेशन्स आहे ना, ऑस्मोटिक प्रेशर फॉर द जनरल सोल्युशन इक्वेशन्स आपल्याला मॉलिक्युलर वेट डिटरमाइन करायचं आहे. आणि आपण सांगतो की अकॉर्डिंग टू कोणाच्या म्हणण्यानुसार वेंट ऑफ जनरल सोल्युशन इक्वेशन्स, कोणाच्या म्हणण्यानुसार वेंट ऑफ जनरल सोल्युशन इक्वेशन, वेंट ऑफ जनरल सोल्युशन इक्वेशन. काय जनरल सोल्युशन इक्वेशन, जनरल सोल्युशन इक्वेशन आताच काढलं आपण. जनरल सोल्युशन इक्वेशन काय होतं, पाय इज इक्वल टू n बाय व्ही आर टी, हे आपलं जनरल सोल्युशन इक्वेशन होतं. पण आपल्याला माहिती आहे की आपण हे जे सोल्यूट आहे याचा नंबर ऑफ मोल्स कसं काढतो, वेट अपॉन मॉलिक्युलर वेट आहे की नाही, अशा प्रकारे काढत असतो आपण. त्याच्यामुळे आपल्याला माहिती आहे, बट n इज द नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट, n हे नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट आहे, मोल्स ऑफ सोल्यूट है ना. आपल्याला माहिती आहे इफ W2, हे W2 काय घेतलं आपण, ग्रॅम वेट ऑफ सोल्यूट घेतलाय, इज द वेट ऑफ सोल्यूट, इज द वेट ऑफ सोल्यूट, हे वेट ऑफ सोल्यूट आहे. डिझॉल्व इन व्ही लिटर ऑफ सोल्युशन, व्ही लिटर ऑफ सॉल्वंट किंवा सोल्युशन यांच्यामध्ये आपण जर डिझॉल्व केलं असेल,
m टू बी द मॉलिक्युलर वेट, m टू बी द मॉलिक्युलर वेट, याचा मॉलिक्युलर वेट जर m2 असेल आहे की नाही, देन नंबर ऑफ मोल्स काय राहणार आहे, वेट अपॉन मॉलिक्युलर वेट राहील. ठीक आहे. पुट दिस व्हॅल्यू इन इक्वेशन्स नंबर 1. यांची व्हॅल्यू हे पुट करू आपण इथे. पाय इज इक्वल टू W2 अपॉन M2 आहे की नाही, अपॉन V RT असं होईल. हे V वरतं चालला जाईल, बरोबर आहे. वरतं गेला तर काय होईल, पाय इज इक्वल टू W2 RT अपॉन M2V असं येईल आहे की नाही. आता हे M म्हणजे मॉलिक्युलर वेट ऑफ सोल्यूट, जे आपल्याला डिटरमाइन करायचं आहे ते आपण इकडे नेऊ. त्यामुळं काय येणार आहे, W2 RT अपॉन इकडे काय येईल, पाय इंटू V. तर दिस इज द फायनल एक्सप्रेशन्स to determine the molecular weight of solute, where pi is R is the gas constant, T is the temperature, V is the volume of solution, pi is the osmotic pressure. जर आपल्याला आता W2 माहिती असेल, सोल्युशन मध्ये आपण किती वेट टाकलं, सोल्यूटचं व्हॉल्यूम किती आहे ते माहिती असेल, पाय ऑस्मोटिक प्रेशर माहिती असेल, आर ची किंमत तर फिक्स असते, कोणत्या टेम्परेचरला ऑपरेट करून राहिलो, तर आपण मॉलिक्युलर वेट त्या सोल्यूटचं किती आहे हे कॅल्क्युलेट करू शकतो. दिस इज द अप्लिकेशन्स ऑफ कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी. हे कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीचे काय आहेत, अप्लिकेशन्स आहे. क्लिअर झालं इथपर्यंत. आज आपण काय काय पाहिलं हे लक्षात आलं सर्वांच्या. आपण ऑस्मोटिक प्रेशर्सवरचे लॉ समजून घेतले. सुरुवातीला आपण वेंट ऑफ बॉइल्स लॉ समजून घेतला. वेंट ऑफ बॉइल्स लॉचं स्टेटमेंट आपल्या डोळ्यासमोर येण्यासाठी एक बिकर घ्यायचं आहे. त्या बिकरमध्ये जे सोल्युशन आहे त्याचं ऑस्मोटिक प्रेशर त्याच्या कॉन्सन्ट्रेशन्सवर डिपेंड असते. मग टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवू आपण आणि कॉन्सन्ट्रेशन चेंज करून पाहू. तर कॉन्सन्ट्रेशन चेंज केल्यामुळं ऑस्मोटिक प्रेशरही काय होते, चेंज होत असते. आणि म्हणून आपण एक स्टेटमेंट म्हटलं की ऑस्मोटिक प्रेशर ऑफ सोल्युशन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द कॉन्सन्ट्रेशन्स है ना, ॲट अ कॉन्स्टंट टेम्परेचर. आणि त्याहून आपण एक डेरिवेशन्स काढलं, पाय इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू सी. पण आपल्याला माहिती आहे कॉन्सन्ट्रेशन म्हणजेच काय असते, नंबर ऑफ मोल्स पर डीएम क्यूब असते है ना. म्हणून एन बाय व्ही, सी इज इक्वल टू एन बाय व्ही. त्याच्यामुळे पाय इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू एन बाय व्ही, जे पाय इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू व्हॉल्यूम. तर अशा प्रकारे हे आपण सॉल्व करतो पहिलं इक्वेशन्स. क्लिअर झालं सर्वांना, लक्षात आलं आपण काय डेरिवेशन्स तयार केलं आहे ते. आता त्याच्यानंतर आपण एक स्टेटमेंट घेतलं दुसरं, वेंट ऑफ चार्ल्स लॉ पाहिलं. वेंट ऑफ चार्ल्स लॉ मध्ये काय सांगितलं गेलं की जर एक सोल्युशन घेतलं तुम्ही आणि या सोल्युशनचं ऑस्मोटिक प्रेशर तुम्हाला चेक करायचं आहे, तर तुम्ही कॉन्सन्ट्रेशन फिक्स ठेवायचं आहे आणि टेम्परेचर चेंज करून पाहिलं. तर टेम्परेचर इन्क्रीज केल्यामुळे सोल्युशनचं ऑस्मोटिक प्रेशर काय होते, इन्क्रीज होते. आणि असं झाल्यामुळं आपण सरळ सरळ स्टेटमेंट लिहितो, ॲट अ कॉन्स्टंट कॉन्सन्ट्रेशन कॉन्स्टंट असताना ऑस्मोटिक प्रेशर ऑफ डायल्यूट सोल्युशन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू टेम्परेचर. तुम्ही टेम्परेचर इन्क्रीज केलं तर ऑस्मोटिक प्रेशरही इन्क्रीज होईल. म्हणून पाय इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू टी अकॉर्डिंग टू द वेंट ऑफ चार्ल्स लॉ. देअरफॉर पाय अपॉन टी बिकम कॉन्स्टंट, हे कॉन्स्टंट राहील. त्याच्यानंतर आपल्याला माहित झालं की एका सोल्युशनचं जे ऑस्मोटिक प्रेशर आहे हे दोन गोष्टीवर डिपेंड असते. एक तर त्यांच्या कॉन्सन्ट्रेशनवर बी डिपेंड आहे आणि टेम्परेचरवर बी डिपेंड आहे. म्हणून आपण जनरल एखाद्या सोल्युशनचं ऑस्मोटिक प्रेशर तयार केलं इक्वेशन, म्हणजे ऑस्मोटिक प्रेशर हे त्याच्या कॉन्सन्ट्रेशन्सले डायरेक्टली प्रपोर्शनल आहे आणि टेम्परेचरले डायरेक्टली प्रपोर्शनल आहे. म्हणून आपण एक डेरिवेशन तयार केलं आहे, वेंट ऑफ इक्वेशन्स तयार केलं आहे जनरल सोल्युशन्स. मग आपण सांगितलं की एका सोल्युशनचं ऑस्मोटिक प्रेशर पाय असेल, व्हॉल्यूम व्ही घेतलेला आहे पण त्याचा, आणि टेम्परेचर टी असेल. तर अकॉर्डिंग टू बॉइल्स लॉ सर्वांना माहिती आहे, पाय इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू व्ही. इक्वेशन 1 बनवलं, इक्वेशन 2 बनवलं आपण, पाय इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू टी. मग हे दोन्ही सोल्युशन इक्वेशन कंबाईन केले, पाय इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू टी अँड इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू व्ही. मग पाय व्ही इज इक्वल टू के टी केलं. पण आपल्याला माहिती आहे के इज कॉल्ड ॲज सोल्युशन कॉन्स्टंट आणि तेच गॅस कॉन्स्टंट एवढीच त्यांची व्हॅल्यू असते आर. म्हणून आपण पाय व्ही इज इक्वल टू आर टी असं लिहिणार आहोत. मग आपण पाय व्ही इज इक्वल टू आर टी हे 1 मोल साठी घेतलं, पण एन मोल साठी जर घेतलं तर पाय व्ही इज इक्वल टू एन आर टी येईल. आणि हे जे एन आर टी आहे त्याच्यानंतर आपण एन बाय व्ही असं केलं, आणि एन बाय व्ही म्हणजेच कॉन्सन्ट्रेशन. म्हणून फायनली पाय इज इक्वल टू सी आर टी. शेवटी आपण मॉलिक्युलर वेट डिटर्मिनेशन समजून घेऊन राहिलो.
की कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीचे हे ऍप्लिकेशनच असतात की कोणत्याही कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीहून आपण सोल्यूटचं मॉलिक्युलर वेट डिटरमाइन करत असतो. त्यासाठी आपण आपल्याला माहिती आहे जनरल सोल्युशन इक्वेशन पाय व्ही इज इक्वल टू NRT. पण आपल्याला माहिती आहे की नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट n म्हणजे वेट ऑफ सोल्यूट dissolve in a solvent and m to be the molecular weight of solute. Therefore number of moles is equal to W2 upon m2. हे व्हॅल्यू इथं पुटअप करू इक्वेशन 1 मध्ये आणि इथे पुटअप केल्यामुळं आपलं फायनल एक्सप्रेशन इज पाय इज इक्वल टू W2 RT m2v. m इकडं न्यू दॅट इज द मॉलिक्युलर वेट ऑफ सोल्यूट. मॉलिक्युलर वेट ऑफ सोल्यूटचा फॉर्म्युला आहे कॅल्क्युलेट करण्यासाठी, आहे की नाही. आता याच्यात आपले एक दोन पॉइंट राहिलेले आहे. रिव्हर्स ऑस्मॉसिस आणि जे इलेक्ट्रोलाइट ऍड केलं तर ऑस्मॉटिक प्रेशरवर ॲबनॉर्मल ऑस्मॅटिक प्रेशर, हे दोन पॉइंट आपण क्लिअर करू आणि जे काही रिमेनिंग पोर्शन असेल ते पाहून घेऊ. बराचसा पोर्शन कापलेला आहे शेवटचा, आहे की नाही. तर तेही सुद्धा एकदा आपण एक लेक्चरमध्ये समजून घेऊ, म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल की त्याचा महत्वाचा रोल आहे ते वेंट ऑफ फॅक्टर. तर ते सुद्धा आपण पाहून घेऊ. तर इथपर्यंत आज लक्षात आलं. तर आज हे तुम्हाला 3 डेरिव्हेशन्स तयार करायचे आहेत. कोणते कोणतं? वेंट ऑफ बॉइल्स लॉ व्हेरी इम्पॉर्टंट आहे परीक्षेसाठी. परीक्षेत हमखास विचारते वेंट ऑफ स्टेट अँड एक्सप्लेन वेंट ऑफ बॉइल्स लॉ, स्टेट अँड एक्सप्लेन वेंट ऑफ चार्ल्स लॉ, किंवा डिराइव्ह द वेंट ऑफ जनरल सोल्युशन इक्वेशन्स, वेंट ऑफ सोल्युशन जनरल सोल्युशन इक्वेशन, किंवा चौथं इक्वेशन्स आपल्याला विचारू शकते डिटरमाइन द मॉलिक्युलर वेट ऑफ सोल्यूट बाय युझिंग ऑस्मॉटिक प्रेशर. तर हे चारही महत्वाचे डेरिव्हेशन होते. बघा आता लक्ष द्या. आपण काल पाहिलं होतं की जनरल सोल्युशन इक्वेशन्स पाहिलं होतं PV इज इक्वल टू NRT. आज आता आपण वेंटॉप्स ॲव्होगॅड्रोज लॉ समजून घेऊ सोल्युशन्सवर. आता हे वेंटॉप्स ॲव्होगॅड्रोज लॉचं स्टेटमेंट आपण समजून घेऊ आणि याचं एक्सप्लेनेशन सुद्धा समजून घेऊ. अतिशय महत्वाचं आहे वेंटॉप्स ॲव्होगॅड्रोज लॉ. आता यांचं म्हणणं आहे की एका गिवन टेम्परेचरला इक्वल व्हॉल्यूम जर दोन सोल्युशन घेतले हॅव्हिंग सेम ऑस्मॉटिक प्रेशर कंटेनिंग इक्वल नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल्स. यांचं म्हणणं काय ते एका आपण डायग्राम मध्ये समजून घेऊ. बघा लक्षात ठेवायचं आहे की जर आपण दोन सोल्युशन घेतलेत, सपोज एक सोल्युशन आपण घेतलं इथे आणि एक बीकर घेतलेला आहे आणि या बीकर मध्ये आपण एक सोल्युशन घेतलं आहे आणि याच्यातनी 1 लिटर सोल्युशन घेतलं आहे आपण. बघा लक्षात ठेवायचं आहे 1 लिटर आपण इथे सोल्युशन घेतलं युरियाचं आणि ते किती मोल 1 मोल युरिया सोल्युशन्स घेतलेलं आहे 1 लिटर. बघा लक्षात ठेवायचं आहे 1 लिटर 1 मोलर सोल्युशन्स घेतलंय आपण युरियाचं, आहे ना. आणि त्यानंतर असंच आपण 1 मोलर सोल्युशन्स एक दुसरं बीकर घेतलाय आणि इथे ग्लुकोजचं घेतलेलं आहे. बघा लक्षात ठेवायचं आहे. तर हे सुद्धा 1 लिटर सोल्युशन व्हॉल्यूम सेम घेतलाय आपण. बघा लक्षात ठेवायचं आहे. आणि हे सुद्धा 1 मोलर ग्लुकोजचं सोल्युशन घेतलं आपण आणि हे ग्लुकोजचं सोल्युशन्स 1 लिटर सोल्युशन आहे. बघा लक्षात ठेवायचं आहे. त्यांचं म्हणणं आहे की जर कॉन्स्टंट टेम्परेचर असेल किंवा एट अ गिवन टेम्परेचर, एका गिवन टेम्परेचरला म्हणजे टेम्परेचर आपण कॉन्स्टंट ठेवणार आहोत, आहे की नाही. इक्वल व्हॉल्यूम आहे या सोल्युशनचं हॅव्हिंग इक्वल ऑस्मॉटिक प्रेशर. सपोज याचं पाय 1 प्रेशर आहे आणि याचं पाय 2 ऑस्मॉटिक प्रेशर आहे आणि पाय 1 इज इक्वल टू पाय 2 असेल आणि V1 इज इक्वल टू V2 असेल. म्हणजेच इक्वल व्हॉल्यूम असणाऱ्या दोन सोल्युशनचं ऑस्मॉटिक प्रेशर जर सारखंच असेल तर दे कंटेन इक्वल नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल्स. त्यांच्यामध्ये सोल्यूट पार्टिकल्स इक्वल नंबर असेल, आहे की नाही. तर दॅट इज कॉल्ड ॲज ॲव्होगॅड्रोज लॉ, वेंटॉप्स ॲव्होगॅड्रोज लॉ. इक्वल व्हॉल्यूम ऑफ आयसोटोनिक सोल्युशन सुद्धा म्हणू शकतो. सेम ऑस्मॉटिक प्रेशर असेल तर त्याला आपण कोणतं सोल्युशन म्हणत असतो? आयसोटोनिक सोल्युशन्स. When two solution having same osmotic pressures are called as isotonic solution. आपण असंही म्हणू शकतो की इक्वल व्हॉल्यूम ऑफ आयसोटोनिक सोल्युशन्स contain equal number of solute particles at a given temperature. It's called as Ventop's Avogadro's law. आता आपण ऍक्च्युअली जनरल सोल्युशन इक्वेशन्स घेतलं एका सोल्युशन साठी, बरोबर आहे. कन्सिडर द सोल्युशन. आता पहिलं सोल्युशन आपण कन्सिडर केलं आणि त्यांचं जनरल सोल्युशन इक्वेशन घेतलं PV इज इक्वल टू NRT, बरोबर आहे. असंच एक दुसरंही सोल्युशन आहे आपलं आणि या दोन्ही सोल्युशन मध्ये पहिलं एक पाय 1 V1 इज इक्वल टू N1 RT, आहे की नाही.
आर इज द गॅस कॉन्स्टंट, T1 टेम्परेचर आहे आपलं, सेम टेम्परेचरला करून राहिलो. सपोज सुरुवातीला जे सोल्युशन घेतलं त्याचं π1 हे ऑस्मॉटिक प्रेशर असेल, V1 व्हॉल्यूम असेल आणि N1 त्याच्यातनी नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट असेल. असंच आपण दुसरं सोल्युशन घेतलं ज्याचं π2 ऑस्मॉटिक प्रेशर आहे, V2 व्हॉल्यूम आहे, N2 आणि R T2 अशा प्रकारे टेम्परेचर आहे. पण आपल्याला माहिती आहे की N2 आणि N1 आणि N2 आर द नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट आणि V1 आणि V2 हे द व्हॉल्यूम ऑफ द टू सोल्युशन रिस्पेक्टिव्हली आपण घेतलेलं आहे की नाही. पण ज्या वेळेस त्यांचं म्हणणं आहे की π1 इज इक्वल टू π2 असेल, म्हणजे ऑस्मॉटिक प्रेशर जे पहिल्या याचं सेम असेल, बघा लक्षात ठेवायचं, पहिल्या याचं ऑस्मॉटिक प्रेशर आणि दुसऱ्या याचं ऑस्मॉटिक प्रेशर जर सेम असेल, ज्यावेळेस त्यांचं व्हॉल्यूमही सेम आहे आणि टेम्परेचरही सेम असेल, तर इट कंटेन इक्वल नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल्स. दोघांमध्येही काय राहणार आहे, सेम नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल्स असेल. जसं मी सांगितलं आहे तुम्हाला की दुसरं एक उदाहरण घेतलं असतं, सपोज मी इथं 10 ml सोल्युशन घेतलं आहे, बघा लक्षात ठेवायचं आहे, 10 ml सोल्युशन्स घेतलं आहे ज्यांच्यामध्ये मी 0.6 ग्रॅम युरिया ऍड केला, बरोबर आहे. आणि असंच एक 10 ml सोल्युशन्स घेतलं आहे आपण ग्लुकोजचं, 10 ml सोल्युशन दुसऱ्या बिकरमध्ये घेतलं आहे आणि यांच्यामध्ये आपण आता 18.0 ग्रॅम ग्लुकोज ऍड केलेला आहे. काय केलं आहे, ग्लुकोज ऍड केलेला आहे. आणि या दोन्ही सोल्युशनचं व्हॉल्यूम सेम आहे की नाही, आणि ऑस्मॉटिक प्रेशरही सेम राहते, P1 इज इक्वल टू π2. सपोज याचं दोघांचं ऑस्मॉटिक प्रेशर सेम आहे, व्हॉल्यूमही सेम आहे ना. तर यांच्यामध्ये नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल्स म्हणजे जितके N1 मध्ये असेल सोल्यूट पार्टिकल्स तेवढेच N2 मध्येही सोल्यूट पार्टिकल्स असेल. सरळ सरळच आहे, कारण हेही 0.1 मोल आहे आणि हेही 0.1 मोल आहे. याचा अर्थ नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल सेम आहे. आणि म्हणूनच त्यांचं म्हणणं आहे की इक्वल ऑस्मॉटिक प्रेशर असणाऱ्या सोल्युशनचं इक्वल व्हॉल्यूम असेल त्या सोल्युशनचं, त्या ॲट अ गिवन टेम्परेचरला त्यांच्यामध्ये इक्वल नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल्स असतात. तर दॅट इज कॉल्ड ॲज वेंट ऑफ ॲव्होगॅड्रोज लॉ. हेही खूप महत्त्वाचा लॉ आहे आपल्यासाठी, वेंट ऑफ ॲव्होगॅड्रोज लॉ. त्याचं स्टेटमेंट क्लिअर झालं. वेंट ऑफ ॲव्होगॅड्रोज लॉचं, सिन्स द नंबर ऑफ मोल्स आर इक्वल द नंबर ऑफ मॉलिक्युल्स ऑल्सो इक्वल. जर त्याच्यातनी नंबर ऑफ मोल्स सारखे असतील तर नंबर ऑफ मॉलिक्युल्सही सारखे राहणार आहे. अशा प्रकारे सिन्स ऑस्मॉटिक प्रेशर अँड टेम्परेचर रिमेन कॉन्स्टंट ॲट इक्वल व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन कंटेन इक्वल नंबर ऑफ मोल्स, इक्वल नंबर ऑफ मोल्स असेल त्यांच्यामध्ये. इथपर्यंत सर्वांचं क्लिअर झालं, लक्षात आलं मी काय सांगितलं आहे ते. तर अशा प्रकारे त्याच्यानंतर डिटरमाइन द मोलर मास ऑफ सोल्यूट बाय युझिंग ऑस्मॉटिक प्रेशर, बरोबर आहे. आपण हे एक्सप्रेशन काल पाहिलं होतं, तरी मी आता एकदा सांगतो. अकॉर्डिंग टू द वेंट ऑफ सोल्युशन इक्वेशन, काय आहे वेंट ऑफ सोल्युशन इक्वेशन, π इज इक्वल टू N2 अपॉन VRT आहे ना. सर्वांना माहिती आहे की आपल्याला काय काय डिटरमाइन करायचं आहे, मॉलिक्युलर वेट डिटरमाइन करायचं आहे, एक जे सोल्यूट आहे. सपोज हे एक बिकर घेतलं आहे आपण आणि या बिकरमध्ये आपण एक सोल्युशन बनवलेलं आहे आणि याचं ऑस्मॉटिक प्रेशर आपण कॅल्क्युलेट केलेलं आहे. तर हे एक बिकर आहे, या बिकरमध्ये आपण जर एक सोल्युशन्स बनवलेलं आहे. इथे W2 ग्रॅम जर आपण सोल्यूट ऍड केलं याच्यामध्ये, W2 ग्रॅम आहे की नाही, वेट ऑफ सोल्यूट आपल्याला माहिती आहे आपण किती ऍड केलं ते. आणि आपल्याला आता याचा M2 हे मॉलिक्युलर वेट कॅल्क्युलेट करायचं आहे की नेमकं हे जे सोल्यूट ऍड केलं तर याचं मॉलिक्युलर वेट किती आहे. इथे जे ज्या सोल्युशन मध्ये ऍड करतो त्याचं व्हॉल्यूम V लिटर असेल, जे काय आपण घेतलं ते आहे की नाही. आणि ते सोल्युशनचं टेम्परेचर T असेल काही ना काही या टेम्परेचरले, तर याचा ऑस्मॉटिक प्रेशर काय राहणार आहे, π आहे की नाही. जर एखाद्या सोल्युशनचा ऑस्मॉटिक प्रेशर माहिती असेल तर आपल्याला आपण काय काढू शकतो, त्यात जे सोल्यूट ऍड केलं त्याचा मॉलिक्युलर वेट किंवा मोलर मास आपण काय करू शकतो, डिटरमाइन करू शकतो. हे कोणत्याही कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीचं अप्लिकेशन्स आहे. आपल्याला माहिती आहे अकॉर्डिंग टू द वेंट ऑफ सोल्युशन इक्वेशन्स, आपण जे आता काढलं होतं πV इज इक्वल टू CRT काढलं होतं. बघा आपण काय काढलं होतं, πV इज इक्वल टू CRT. पण C इज नथिंग बट द काय असते, N/V. C म्हणजेच आपण म्हणत असतो N/V. कॉन्सन्ट्रेशन्स आपण कसं करत असतो, N/V. आणि म्हणून हे इक्वेशन्स आहे. C च्या जागी आपण काय केलं, N/V. अशा प्रकारे क्लिअर झालं मी काय सांगितलं आहे ते. तर आता हे जे इक्वेशन्स आपण बनवलेलं आहे ना, ते इथे W2 इज द मास ऑफ सोल्यूट डिझॉल्व. आपण W2 ग्रॅम एवढं मास ऑफ सोल्यूट डिझॉल्व केलेलं आहे इन V लिटर ऑफ सोल्युशन. V लिटर या सोल्युशन मध्ये M2 बी द मोलर मास ऑफ सोल्यूट.
आपण M2 हे मोलर मास सोल्यूटचं काय करणार आहोत, माहिती करणार आहोत. बघा एक मिनिट. W2 इज द मास ऑफ सोल्यूट डिझॉल्व. आपण सपोज याच्यात काय केलेलं आहे, W2 एवढं मास ऑफ सोल्यूट डिझॉल्व केलेलं आहे आणि या सोल्युशनचं व्हॉल्यूम VmL एवढं सोल्युशन घेतलं आहे. M2 बी द मोलर मास ऑफ सोल्यूट, देन द मोल्स ऑफ सोल्यूट. आपण मोल्स ऑफ सोल्यूट कसं काढणार आहोत, वेट ऑफ सोल्यूट, जे काही सोल्यूटचं तुम्ही वेट याच्यात काय केलेलं आहे, ऍड केलेलं आहे, वेट ऑफ सोल्यूट अपॉन मॉलिक्युलर वेट ऑफ सोल्यूट. आणि तेच आपण इक्वेशन्स 1 मध्ये काय करू, आता पुटअप करू. बरोबर आहे. इक्वेशन 1 मध्ये जर पुटअप केलं हे N2 ची व्हॅल्यू, तर आपल्याला काय भेटणार आहे, पाय इज इक्वल टू W2RT अपॉन M2V असं एक इक्वेशन्स भेटल. म्हणजे आपण इथे ही व्हॅल्यू पुटअप केली, काय केली, इथे W2 अपॉन M2 आहे की नाही, इंटू याच्यातनी N2 ची व्हॅल्यू ऍड केली आहे ना आपण. तर हे अशा प्रकारे RT अपॉन काय होतं, V होतं. तर हे V वरतं येऊन जाईल. म्हणजे तुमचं काय येणार आहे, W2RT अपॉन M2 इंटू V असं हे इक्वेशन आलं. तर आता हे M2 मी काय करतो, इकडे आणतो. म्हणजे फायनली आपण M2 जर इकडे आणलं तर काय होणार आहे आपल्याला, M2 इज इक्वल टू मॉलिक्युलर वेट ऑफ सोल्यूट इज इक्वल टू काय होणार आहे, W2RT डिवायडेड बाय काय येणार आहे, पाय इकडे येऊन जाईल, पाय इंटू V. अशा प्रकारे आपण मोलर मास ऑफ सोल्यूट काय करू शकतो, डिटरमाइन करू शकतो. आपल्याला माहिती आहे W2 ग्रॅम वेट आपण किती डिझॉल्व केलेलं आहे सोल्यूटचं, हे आपल्याला माहिती असते, आहे की नाही. आर मीन्स गॅस कॉन्स्टंटची किंमत आहे, हे फिक्स असते 8.314 जूल पर केल्विन पर मोल, हे कॉन्स्टंट किंमत आहे. त्याच्यानंतर कोणत्या टेम्परेचरला ऑपरेट केलं तेही नोन असते आपल्याला, आहे की नाही. व्हॉल्यूम किती घेतलं सोल्युशनचं तेही माहिती असते आणि ऑस्मॉटिक प्रेशरही माहिती असेल तर आपण याच्याहून मॉलिक्युलर वेट ऑफ सोल्यूट काढू शकतो. तर जनरली ही कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी आपण कशासाठी यूज करत असतो माहिती आहे का, मोलर मास ऑफ, म्हणजे जे पॉलिमरिक कंपाऊंड असतात, कोणते पॉलिमरिक कंपाऊंडचं मोलर मास कॅल्क्युलेट करण्यासाठी वापरतो. पॉलिमरिक कंपाऊंड जे असतात त्यांचं मोलर मास डिटरमाइन करण्यासाठी या कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीचा यूज होत असते. म्हणजे एक्झॅक्टली एखाद्या पॉलिमरचं मास किती असेल तर त्यांचं ऑस्मॉटिक प्रेशर किती असेल याच्यावरून त्यांचं मोलर मास आपण कॅल्क्युलेट करू शकतो, आहे की नाही. तर अशा प्रकारे हे एक जनरल इक्वेशन्स आहे. तर हे आपल्याला क्लिअर झालं पाहिजे पहिल्यांदा की डिटर्मिनेशन्स ऑफ मोलर मास ऑफ सोल्यूट बाय युझिंग कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज, अशा प्रकारे आपण मोलर मास डिटरमाइन करत असतो. इथपर्यंत लक्षात आलं तुम्हाला. त्यानंतर आपण नेक्स्ट प्रॉपर्टी पाहणार आहोत, आहे की नाही. तर दॅट इज द रिव्हर्स ऑस्मॉसिस ऑर डिसलायनेशन ऑफ सी वॉटर. आता जसं जे समुद्राच्या काठी असतात त्यांच्या घरापाशी खूप मोठं पाणी असते, समुद्र म्हणजे, आहे की नाही. मग त्याला पाण्याची काही प्रॉब्लेमच नाही आहे ना. तर जे समुद्राच्या काठी असते त्याला पाण्याची खूप मोठी प्रॉब्लेम असते. काय प्रॉब्लेम असते की प्युअर ड्रिंकेबल वॉटर नसते ते. समुद्रातलं जे पाणी असते ते खूप खारं पाणी असते. खारं पाणी असते म्हणजे त्याच्यात खूप सॉल्ट असते. जसं आजकाल आपण आपल्याही घरी काय लावलेलं आहे, फिल्टर लावलेला आहे ना. फिल्टर मध्ये आरओ आहे का म्हणते, आरओ आहे ना. आरओ म्हणजे काय, रिव्हर्स ऑस्मॉसिस. ऑस्मॉसिसच्या विरुद्ध आपण फिनॉमिना करणार आहोत. ऑस्मॉसिस मध्ये काय होत असते हे तुमच्या डोक्यात असेल की आपण ऍक्च्युअली ऑस्मॉसिस करत असताना ऑस्मॉसिस मध्ये काय होत असते की एक सेमी परमिएबल मेम्ब्रेन असते, माहिती आहे. तर आपल्या घरी जे फिल्टर आहे त्या फिल्टर मध्येही असंच आहे, एक फिल्टर आहे ना. तर इथं असं सेमी परमिएबल मेम्ब्रेन आहे. तर हे जे सेमी परमिएबल मेम्ब्रेन आहे आणि एका साईडनं आपण काय घेतो, लो कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन घेतो. ऑस्मॉसिस सांगून राहिलो मी पहिल्यांदा, लो कॉन्सन्ट्रेटेड, आणि एका साईडने काय घेतो आपण, हाय कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन घेत असतो. तर हे जे सॉल्वंट मॉलिक्यूल आहे तर या सॉल्वंट मॉलिक्यूलचं मुवमेंट कोणत्या डायरेक्शन टू कोणत्या डायरेक्शन होते, सेमी परमिएबल मेम्ब्रेन फक्त कोणाला अलाउ करत असते, सॉल्वंट मॉलिक्यूलले पास होण्यासाठी. तर सॉल्वंट तर दोघांमध्येही आहे, पण सॉल्वंट कोणत्या डायरेक्शननं फ्लो होत असते, लोअर कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन टू हायर कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशनकडे ते मूव्ह होत असते. कारण इकडे वेपर प्रेशर याचं जास्त असते, यांचं लो असते. आणि त्याच्यामुळं आता मला काय करायचं आहे, उलट करायचं आहे, रिव्हर्स ऑस्मॉसिस करायचं आहे. म्हणजे काय करायचं आहे, हे जे हायर कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन आहे, बघा लक्षात ठेवायचं आता, या हायर कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन मधून जे सॉल्वंटचे मॉलिक्यूल आहे, सोल्यूटचे नाही, कारण सेमी परमिएबल मेम्ब्रेन सोल्यूटला जाऊ देते का,
नाही, हे जे सेमी परमिएबल मेम्ब्रेन आहे की नाही, हे सोल्यूटला नाही जाऊ देत. आता मी या साईडनं हाय कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन घेतलं आणि इकडे लो कॉन्सन्ट्रेटेड आहे आपलं, आहे की नाही. पण मला हे फिनॉमिना रिव्हर्स करायचं आहे. रिव्हर्स करायचं आहे म्हणजे आता मला सॉल्वंट मॉलिक्यूल फ्रॉम हायर कॉन्सन्ट्रेटेड रिजनकडून लोअर कॉन्सन्ट्रेटेड रिजनकडे न्यायचे आहे की नाही. फ्लो ऑफ सॉल्वंट मॉलिक्यूल फ्रॉम हायर कॉन्सन्ट्रेटेड रिजनकडून. तर मला काय करावं लागेल, हे जे आपलं हायर कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन आहे त्याच्यावर एक्सटर्नल प्रेशर अप्लाय करावं लागेल. एक्सटर्नल प्रेशर अप्लाय करावं लागेल. आणि ते एक्सटर्नल प्रेशर किती अप्लाय करावं लागेल? मोर दॅन द प्रेशर ऑन द लोअर कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन. याच्यापेक्षा जास्त एक्सटर्नल प्रेशर अप्लाय करावं लागेल यांचं जे ऑस्मॉटिक प्रेशर असेल त्याच्यापेक्षा. आणि असं केल्यानंतर हे जे हाय कॉन्सन्ट्रेटेड रिजनकडून सॉल्वंट मॉलिक्यूल लो कॉन्सन्ट्रेटेड रिजनकडे जातील. सोल्यूट मॉलिक्यूल तर जाऊ देणार नाही सेमी परमिएबल मेम्ब्रेन, फक्त सॉल्वंट मॉलिक्यूल आहे. तर दिस फिनॉमिना इज कॉल्ड ॲज रिव्हर्स ऑस्मॉसिस ऑर डिसलायनेशन ऑफ सी वॉटर. म्हणजे समुद्रातलं जर वॉटर असेल, सी वॉटर, तर यांच्यामधून प्युअर वॉटर जर आपल्याला सेपरेट आउट करायचं असेल तर यांच्यावर खूप जास्त एक्सटर्नल प्रेशर अप्लाय करावं लागेल, जे त्याच्या स्वतःच्या ऑस्मॉटिक प्रेशरपेक्षा जास्त आपल्याला प्रेशर अप्लाय करावं लागेल. असं केल्यानंतर सॉल्वंट मॉलिक्यूलचा मुवमेंट रिव्हर्स होईल, म्हणजे हायर कॉन्सन्ट्रेशनकडून लोअर कॉन्सन्ट्रेटेड रिजनकडे होईल. तर या फिनॉमिनाला आपण काय म्हणत असतो? रिव्हर्स ऑस्मॉसिस. म्हणून यालाच आपण डिसलायनेशन ऑफ सी वॉटर सुद्धा म्हणत असतो. तर हे बेसिकली आपण रिव्हर्स ऑस्मॉसिसची डेफिनेशन देऊ. वेन द प्रेशर अप्लाइड ऑन द सोल्युशन साइड मोर दॅन द ऑस्मॉटिक प्रेशर, त्या हाय कॉन्सन्ट्रेटेड रिजन सोल्युशनवर आपण प्रेशर अप्लाय करू आणि ते प्रेशर किती अप्लाय करू? मोर दॅन द ऑस्मॉटिक प्रेशर ऑफ सोल्युशन. त्या सोल्युशनचं जेवढं ऑस्मॉटिक प्रेशर आहे त्याच्यापेक्षा जास्त प्रेशर अप्लाय करू. देन द प्युअर सॉल्वंट मॉलिक्युल्स मूव्ह फ्रॉम द सोल्युशन साइड टू सॉल्वंट साइड, म्हणजे हायर कॉन्सन्ट्रेटेड टू लोअर कॉन्सन्ट्रेटेड रिजनकडे मूव्ह होईल थ्रू द सेमी परमिएबल मेम्ब्रेन. दिस इज कॉल्ड ॲज रिव्हर्स ऑस्मॉसिस. जेव्हा आपण एक्सटर्नल प्रेशर अप्लाइड करतो ऑन सोल्युशन साइड मोर दॅन देअर ऑस्मॉटिक प्रेशर ऑफ सोल्युशन, ते जे सोल्युशन आहे त्याच्या ऑस्मॉटिक प्रेशरपेक्षा जास्त, देन द प्युअर सॉल्वंट आर मूव्ह फ्रॉम सोल्युशन साइड टू सॉल्वंट साइड, म्हणजे हायर कॉन्सन्ट्रेटेड टू लोअर कॉन्सन्ट्रेटेड रिजनकडे मूव्ह होईल थ्रू द सेमी परमिएबल मेम्ब्रेन. तर दिस फिनॉमिना इज कॉल्ड ॲज रिव्हर्स ऑस्मॉसिस. आपल्या घरी जेवढंही फिल्टर आहे या फिल्टरमध्ये असंच होऊन राहिलेलं आहे. आता जसं एक कंपार्टमेंट दाखवतो मी तुम्हाला, ही डायग्राम दिसते तुम्हाला रिव्हर्स ऑस्मॉसिसची. म्हणतात आपण एक सेमी परमिएबल मेम्ब्रेननं सेपरेट केली. एका साईडनं सी वॉटर घेतला आणि एका साईडनं प्युअर वॉटर, आणि हे दोन्हीही काय केलेलं आहे आपण? सेमी परमिएबल मेम्ब्रेननं सेपरेट केलेलं आहे. जर नॉर्मल कंडिशन असेल तर प्युअर वॉटर कोणत्या साईडनं जाईल? सी वॉटरमध्ये जाईल. हे जे सॉल्वंट आहे, जर सॉल्वंट पाहिलं तर आपण सॉल्वंटचं मुवमेंट नॉर्मल कंडिशन्समध्ये काय होईल? फ्रॉम प्युअर सॉल्वंट टू सी वॉटरमध्ये जाईल. पण मला तसं नाही करायचं आहे. या सी वॉटरमधून ॲक्च्युली मला हे इकडे आणायचे आहे, सॉल्वंट मॉलिक्यूल या प्युअर सॉल्वंट साईडकडे आणायचे आहेत, आहे की नाही. असं जर करायचं असेल तर या सी वॉटरवर आपल्याला एक्सटर्नल प्रेशर अप्लाय करावं लागेल. प्रेशर अप्लाय करावं लागेल आणि ते सुद्धा किती? मोर दॅन द ऑस्मॉटिक प्रेशर ऑफ दॅट सी वॉटर. त्या सी वॉटरचं जेवढं काही ऑस्मॉटिक प्रेशर आहे त्याच्यापेक्षा जास्त प्रेशर अप्लाय करावं लागेल. देन द प्युअर सॉल्वंट मॉलिक्यूल फ्रॉम द सी वॉटर आर मूव्ह into the pure solvent region through the semi-permeable membrane. And this phenomena is the reverse of osmosis. हे ऑस्मॉसिसच्या रिव्हर्स होऊन राहिला आणि म्हणून दॅट्स वाय इट इज कॉल्ड ॲज रिव्हर्स ऑस्मॉसिस. म्हणून आपण काय म्हणतो याला? रिव्हर्स ऑस्मॉसिस. म्हणून रिव्हर्स ऑस्मॉसिस इज यूज इन डिसलायनेशन ऑफ सी वॉटर. समुद्राचं वॉटर प्युअर तयार करण्यासाठी आपण, म्हणजे त्याच्यातले सॉल्ट काढून टाकण्यासाठी आपण, आणि प्युअर फॉर्ममध्ये ड्रिंकेबल वॉटर तयार करण्यासाठी वापरतो. ऑस्मॉटिक प्रेशर ऑफ सी वॉटर इज अबाउट 30 ॲटमॉस्फिअर. 30 ॲटमॉस्फिअरिक प्रेशर जवळपास एखाद्या सी वॉटरचं असते. त्याच्यापेक्षा आपल्याला जर जास्त प्रेशर आपण त्या सी वॉटरवरच्या सोल्युशन म्हणजे त्या वॉटरवर अप्लाय केलं तर ॲक्च्युली काय होईल? तर
Hence the pressure is more than 30 atmosphere is applied on the solution side. जसंही आपण त्या सी वॉटरच्या सोल्युशन साईडवर आपण 30 पेक्षा मोर ॲटमॉस्फेरिक प्रेशर म्हणजे एक्सटर्नल प्रेशर अप्लाय करू, तर रेग्युलर ऑस्मॉसिस स्टॉप अँड द रिव्हर्स ऑस्मॉसिस स्टार्ट. रिव्हर्स होईल ऑस्मॉसिस. आपण वरतून प्रेशर अप्लाय केलं सी वॉटरवर मोर दॅन 30 ॲटमॉस्फेरिक प्रेशर, बरोबर आहे. आणि असं केल्यामुळं द प्युअर वॉटर ऑफ द सी, या प्युअर वॉटर जे आहे ते मूव्ह होतील फ्रॉम सोल्युशन साईड टू सॉल्वंट साईड. फ्रॉम सोल्युशन साईड टू सॉल्वंट साईडकडे काय होईल, मूव्ह होईल. अशा प्रकारे क्लिअर आहे मी काय सांगितलं आहे ते. तर दिस फिनॉमिना इज कॉल्ड ॲज, काय म्हणतो आपण, दिस फिनॉमिना इज कॉल्ड ॲज रिव्हर्स ऑस्मॉसिस. या फिनॉमिनाला काय म्हणत असतो आपण, रिव्हर्स ऑस्मॉसिस आहे ना. तर अशा प्रकारे आपण रिव्हर्स ऑस्मॉसिस करून जे सी वॉटर आहे त्याचं प्युरिफिकेशन करत असतो. फॉर द पर्पज सुटेबल सेमी परमिएबल इज रिक्वायर्ड. आता हे एवढं मोठं हाय प्रेशर देण्यासाठी एक चांगली सेमी परमिएबल मेम्ब्रेनची गरज असते, जे फाटली नाही पाहिजे हाय प्रेशरला, आणि विच स्टँड ॲट द हाय प्रेशर कंडिशन्स फॉर द लॉंग पिरियड. दॅट्स वाय द artificial semi-permeable membranes are used, that is the copper ferrocyanide. This is the phenomena called as reverse osmosis. असं रिव्हर्स ऑस्मॉसिस करून आपण जे सॉल्टी वॉटर असते समुद्रातलं त्यामधून प्युअर वॉटर, प्युअर सॉल्वंट सेपरेट करू शकतो, आहे की नाही. तर म्हणून अशा प्रकारे आपण रिव्हर्स ऑस्मॉसिसचा फिनॉमिना आपल्या घरी जे आरो आहे, आरो म्हणजे रिव्हर्स ऑस्मॉसिस. फिल्टर जे असते त्या फिल्टरचं पाणी आपण घरी पिऊन राहिलो तर ते रिव्हर्स ऑस्मॉसिस आहे. आपल्या घरी एवढा क्षार नसते जेवढा समुद्रातल्या पाण्यात असते, आणि त्याच्यामुळं आपण पाहतो की आपल्या घरी सुद्धा ते फिल्टर लावलेले असते. त्याच्यात गोल असे फिल्टर दिसतात तुम्हाला, आणि त्याच्यातून वॉटर जाते आणि त्याच्यातून रिव्हर्स ऑस्मॉसिस म्हणजे हाय प्रेशरनुसार ते वॉटर तिथून निघून जाते. त्याच्यामुळे सॉल्वंट मॉलिक्युल्स मूव्ह होते त्याच्यातून, त्या फिल्टरमधून सोल्यूट मॉलिक्युल मूव्ह होत नाही. आणि म्हणून आपण म्हणतो की आपल्याला ड्रिंकेबल वॉटर म्हणजे प्युअर वॉटर भेटते. पण बेसिकली असं आहे की त्याचा ॲक्च्युअली आपल्याला त्याच्यामध्ये सॉल्ट वगैरे चेक करावं लागत असते. ॲक्च्युअली तुम्ही जे फिल्टर वॉटर वापरून राहिले, आता माझ्या म्हणण्यानुसार तरी आहे की नाही, दॅट डिक्रीज द इफिशियन्सी ऑफ ड्रिंकिंग ऑफ वॉटर. आता मग तुम्ही जर दुसरीकडलं पाणी पिलं की नक्की मग तुम्हाला सर्दी होईल, म्हणजे तुमची इम्युनिटी पॉवर डाऊन करते ते. बिकॉज सम युजफुल सॉल्ट ऑल्सो नॉट इन्सर्ट इन दे, असं मला वाटते बरं, आहे की नाही. व्हॉट इज द कन्सेप्ट बिहाइंड देम अँड हाऊ मच वी आर चेकिंग द क्वालिटी ऑफ दॅट वॉटर. आपण किती त्याचं क्वालिटी म्हणजे ते जे आपण म्हणतो की नाही TDS, त्याचा TDS आपण कधीच चेक करत नाही. बस ते फिल्टरवाला एकदा आपल्या घरी येऊन चेक करून देऊन देते, त्याच्यानंतर आपल्याला चेक करायला कोणीच जात नाही. आणि त्याच्यामुळे आपण कशा क्वालिटीचं वॉटर पिऊन राहिलो फिल्टरचं, ही मोठी शंका आहे. ठीक आहे, जाऊ द्या. तर अशा प्रकारे आपण प्युरिफिकेशन करत असतो. आता नेक्स्ट पॉईंट आहे आपला ॲबनॉर्मल मोलर मासेस किंवा ॲबनॉर्मल कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी. बेसिकली आता आपण सांगितलं होतं की कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी आपण स्टडी जेव्हा करत असतो तर कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल्सवर डिपेंड असते. जसं मी आता ऑस्मॉटिक प्रेशर शिकवलं तुम्हाला, आहे की नाही. तर मी 2 बीकर घेतले आणि या 2 बीकरमध्ये सेम अमाऊंट ऑफ सोल्यूट ॲड करतो. मी 1 लिटर वॉटर घेतलेलं आहे आणि या 1 लिटर वॉटरमध्ये एकदा मी NaCl ॲड करतो, 1 मोलर NaCl ॲड करतो, आणि एका ह्याच्यात मी 1 मोलर युरिया ॲड करतो. काय करतो, युरिया ॲड करतो, आणि हे 1 लिटर सोल्युशनमध्ये ॲड केलं आहे आपण. 1 लिटर सोल्युशन्समध्ये म्हणजे 1 लिटर वॉटरमध्ये आपण ॲड करणार आहोत. 1 मोल म्हणजे सर्वांना माहिती आहे की 1 मोल सोल्यूट जर घेतले आपण, हे N1 सोल्यूट आहे, हे N2 सोल्यूट आहे, हे दुसरं सोल्यूट आहे. म्हणून आता मी N1 नंबर ऑफ मोल्स 1 घेतला आहे, त्याच्यामुळे याच्यामध्ये 6.023 इंटू 10⁻23 NaCl चे मॉलिक्यूल असतील, आणि युरियामध्येही तसंच आहे, 6.023 इंटू 10⁻23 युरियाचे मॉलिक्यूल असतील. कॉन्स्टंट टेम्परेचर ठेवू, टेम्परेचर कॉन्स्टंट असेल. या सोल्युशनचं ऑस्मॉटिक प्रेशर π1 आहे आणि या सोल्युशनचं ऑस्मॉटिक प्रेशर π2 असेल. आता मला सांगा, तर आपण सेम अमाऊंट ऑफ सोल्यूट ॲड केले तर आपली व्हॅल्यू π1 इज इक्वल टू काय भेटायला पाहिजे, π2.
कारण ऑस्मोटिक प्रेशर हे कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी आहे. नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल सेम ऍड केले, वॉटरचा अमाऊंटही सेम आहे, पण मला हे भेटत नाही. मला ऑस्मोटिक प्रेशर पहिल्या सोल्युशनचं ग्रेटर भेटते दॅन दॅट ऑफ सेकंड. असं का झालं? त्याचं कारण आहे की मी जे NaCl सोल्युशन मध्ये टाकलाय, हा जो सोल्यूट आहे हा इलेक्ट्रोलाइट आहे. काय आहे? इलेक्ट्रोलाइट. म्हणजे मी घेतला होता 1 मोल, बघा लक्षात ठेवायचं आहे, घेतला होता 1 मोल मोजून त्याचं जे मॉलिक्युलर वेट आहे ते, पण जेव्हा सोल्युशन मध्ये टाकलं तेव्हा 1 मोल Na पॉझिटिव्ह सेपरेट झालेत आणि Cl निगेटिव्ह सेपरेट झाले 1 मोल. म्हणजे ह्याचे झाले 2 मोल. काय झाले? 2 मोल झाले टोटल. म्हणजे मला ही जी कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी आहे, बेसिकली मी टाकला होता सोल्यूट 1 मोल, पण मला हे 2 मोल सोल्यूटची कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी भेटली. आणि हे कशामुळे झालेलं आहे? ड्यू टू द डिसोसिएशन. बघा लक्षात ठेवायचं आहे, डिसोसिएशन मुळे काय होणार आहे? डिसोसिएशन मुळे एखादा सोल्यूट जर आपण ऍड केला, सोल्यूट ऑन डिसोसिएशन्स, दी कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी व्हॅल्यू इन्क्रीजेस. कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीची व्हॅल्यू काय होणार आहे? इन्क्रीज होणार आहे. इन्क्रीज होणार आहे. थिअरॉटिकली मला एक्सपेक्टेड होती की 1 मोलची भेटायला पाहिजे, सारखी भेटायला पाहिजे होती, पण ऍक्च्युअल प्रॉपर्टीमध्ये जर पाहिलं आपण तर ऑब्झर्व्ड कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी ज्याला म्हणत असतो, ऑब्झर्व्ड म्हणजे ऍक्च्युअल ऑब्झर्व्ड केली, ऑब्झर्व्ड कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीची व्हॅल्यू जर मी पाहिली आहे की नाही, ही मला काय भेटल? ग्रेटर भेटल दॅन दॅट ऑफ द थिअरॉटिकल कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी. जी थिअरॉटिकल कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी आहे त्यांच्या व्हॅल्यूपेक्षा मला ही व्हॅल्यू जास्त भेटल ड्यू टू द डिसोसिएशन ऑफ सोल्यूट. ड्यू टू डिसोसिएशन ऑफ सोल्यूट आहे की नाही. सोल्यूटचं जर डिसोसिएशन झालं तर कोलिगेटिव्हची प्रॉपर्टीची व्हॅल्यू मला ॲबनॉर्मल भेटल, म्हणजे जी नॉर्मल पाहिजे होती त्याच्यापेक्षा जास्त भेटल. तर दिस इज ॲक्च्युअली कॉल्ड ॲज ॲबनॉर्मल कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी. तर बेसिकली जर आपला सोल्यूट कसा असेल? इलेक्ट्रोलाइट असेल. इलेक्ट्रोलाइट असेल म्हणजे तो जर डिसोशिएट होत असेल, देअर ऑब्झर्व्ड कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी इज ऑलवेज हायर दॅन द थिअरॉटिकल कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी. क्लिअर झालं? आता कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी आणि मासचं इन्व्हर्सली रिलेशन असते, लक्ष ठेवा. कोणतंही इक्वेशन जे पाहिलं तुम्ही आताच एक पाहिलं होतं, पाय इज इक्वल टू W2RT अपॉन M2V है ना. तर हे जे पाय अँड मॉलिक्युलर वेट आर इन्व्हर्सली रिलेटेड है ना. आणि म्हणूनच आपण म्हणतो की जर आपला डिसोशिएट झाला सोल्यूट, लक्ष द्या इकडे, सोल्यूट जर काय झाला? डिसोशिएट झाला तर त्याचं मॉलिक्युलर वेट डिक्रीज होईल. जे ऍक्च्युअल मॉलिक्युलर वेट भेटायचं होतं, म्हणजे कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीनुसार आपण जे मॉलिक्युलर वेट डिटरमाइन करत होतो त्याच्यापेक्षा कमी भेटते ऑन डिसोसिएशन्स, आहे की नाही. दी मॉलिक्युलर वेट ऑफ सोल्यूट इज लेस. हे कसं भेटल? लेस दॅन एक्सपेक्टेड. जे आपलं एक्सपेक्टेड होतं थिअरॉटिकल आहे ना, थिअरॉटिकल जे आपल्याला पाहिजे होतं त्याच्यापेक्षा हे कमी भेटल. म्हणजे याचं मॉलिक्युलर वेट मला हे ते 23 असते आणि हे 35.5 असं मिळून मी जर घेतलं तर हे 58.5 ग्रॅम भेटायला पाहिजे होतं मॉलिक्युलर वेट, आहे की नाही. कारण आपण जे सोल्यूट ऍड केलं आहे ते आपल्याला माहिती आहे, तर याच्याहून कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीहून आपण मॉलिक्युलर वेट काढलं तर मला इतकं भेटायला पाहिजे होतं. पण हा सोल्यूट डिसोशिएट झाल्यामुळं, हा सोल्यूट मध्ये Na वेगळा झाला आणि Cl वेगळा झाल्यामुळं यांचं जे मोलर मास असते ते डिक्रीज होते, भले कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी इन्क्रीज होते, कारण कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल्सवर डिपेंड असते. आणि मॉलिक्युलर वेट डिसोशिएट झालं तर काय होणार आहे? डिक्रीजच होणार आहे. तर दॅट इज कॉल्ड ॲज ॲबनॉर्मल कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी. याला काय म्हणतात? ॲबनॉर्मल. हे तर डिसोशिएट झाला. आता असोसिएटही होऊ शकत असते सोल्यूट काय होऊ शकते? असोसिएट. जर तो असोसिएट झाला, बघा लक्षात ठेवायचं आहे, असोसिएट जर झाला सोल्यूट ऑन असोसिएट,
तरी कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीच्या व्हॅल्यूमध्ये फरक पडतो. त्याच्यामुळं आतापर्यंत आपण जे शिकलो होतो ते होता युरिया, ग्लुकोज आणि शुक्रोज. हेच का मी उदाहरण घेत होतो, तर हे नॉन इलेक्ट्रोलाइट आहेत. म्हणजे वॉटरमध्ये टाकल्यानंतर यांचं 1 मोल टाकल्यानंतर 1 मोल सोल्यूट सोल्युशनमध्ये असते. दे आर नायदर डिसोशिएट नॉर असोशिएट. पण आता सपोज जर मी एक ॲसिटिक ॲसिड घेतला, काय घेतला, ॲसिटिक ॲसिड, आणि ॲसिटिक ॲसिड आपण वॉटरमध्ये जर डिझॉल्व्ह केला, तर ॲक्च्युअली याचं जे मोलर मास आहे याच्या आपल्याला काय भेटते माहिती आहे का, हाफ मॉलिक्युलर वेट भेटते, सॉरी डबल भेटते. त्याचं कारण सांगतो आता मी तुम्हाला, बघा लक्षात ठेवायचं आहे. हा जो तुमचा ॲसिटिक ॲसिड आहे एक दुसरा मॉलिक्यूल आहे, तर हे दोन्हीही मॉलिक्यूल एका स्पेशल टाईपच्या बॉन्डिंगनं काय होतात, असोसिएट होत असतात. आपण टाकला होता 1 मोल, बघा हे 1 मोल टाकले होते वॉटरमध्ये, पण हे दोन ॲसिटिक ॲसिडचे मॉलिक्यूल जुळून हाफ मोल तयार झाले. काय तयार झाले, हाफ मोल. म्हणजे बेसिकली सोल्युशनमध्ये आपण काय घेतलं होतं, 1 मोल ॲसिटिक ॲसिड घेतलं होतं, त्याच्यामुळे कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी आपल्याला 1 मोलची पाहिजे होती. तर असोसिएशनमुळं आपल्याला नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल डिक्रीज झाले, 2 मिळून 1च झाला, आणि म्हणून कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीची व्हॅल्यू डिक्रीज होणार आहे. म्हणून जे कोलिगेटिव्ह प्रॉपर्टींच्या व्हॅल्यू असतात, कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी जेवढ्या आपण शिकल्या, तर एखादा सोल्यूट जर असोसिएट झाला तर कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी व्हॅल्यू डिक्रीजेस. थेरॉटिकल पेक्षा लेस भेटल, ऑब्झर्व्ड व्हॅल्यू लेस भेटल. कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी व्हॅल्यू डिक्रीजेस, हे डिक्रीज होईल. व्हाईल दी मोलर मास, याचं जे मोलर मास असेल ते वाढल, मोलर मास इन्क्रीज भेटल, कारण कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी अँड मोलर मास आर द इन्व्हर्सली रिलेटेड. ठीक आहे, इथपर्यंत समजलं. तर दिस फिनॉमिना इज कॉल्ड ॲज ॲबनॉर्मल कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी. मग आता आपण ॲबनॉर्मल कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी मोजत कसं असतो, तर त्यासाठी आपण एक व्हॅन्ट ऑफ फॅक्टर आणलेला आहे. काय आणलेला आहे, व्हॅन्ट ऑफ फॅक्टर. आलं लक्षात? म्हणजे जे सोल्यूट ऍड करता तुम्ही ते असोसिएट नाही झालं पाहिजे आणि डिसोशिएट नाही झालं पाहिजे. ते जर असोसिएट किंवा डिसोशिएट झालं तर जे ऍक्च्युअल कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीच्या व्हॅल्यू आहे त्यांच्यामध्ये फरक पडत असते. त्यालाच आपण ॲबनॉर्मल कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज म्हणत असतो. ठीक आहे.